कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान तिरकते, त्या ब्रह्मचैतन्यदयानिधी साष्टांगमी वंद्ये एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज थोडं नाम घेणाऱ्यांसाठी आहे, पण त्यांना अधिक विचार करायला लागेल. त्यांनी करावा हे चांगलं, हिताचं आहे, याच्यासाठी उपयोगी पडेल असं जरा वेगळा अभंग बघूया. मुळात काय तर जग स्वभावतः, जग हे स्वभावतः अपूर्ण आहे हे आपल्याला अनुभवाने कळत असेल. ते कधी त्या अर्थाने पूर्ण होणार नाही हे नक्की आहे. तरीसुद्धा गरजेला आपल्या जरुरीपुरतं आपल्याला आणावं लागतं, मिळवावं लागतं, घ्यावं लागतं कोणाकडून. त्यासाठी दुसरा लागतो, त्यासाठी जग लागतं. हे जगातल्या जगातच आहे. दुपारी पूर्ण भरलेलं पोटसुद्धा रिकामं होणार, अपूर्ण आहेच. तिथे पूर्ण होतं, पूर्ण भरलं वाटलं, आता भूक लागली, असं होऊ शकतं. हे रोजच होतं. तेव्हा अपूर्णता आहे हे एकदा त्यातलं लक्षात ठेवा. तो जगाचा स्वभाव आहे, त्यामुळे ते तसं राहणार. त्यामुळंच माणसाला घ्यावंही लागणार, द्यावंही लागणार, आणि ते लक्षातही ठेवावं लागणार की आपल्याला जगाची गरज आहे. म्हणून साईबाबा जे म्हणाले की आपण गरजेच्या कुणाची गरजेच्या बाहेर आहोत असं कोणी समजू नये, भिक्षेच्या बाहेर आहोत असं समजू नये. आपल्याला आठवलं असेल कदाचित, किंवा आपण पाहिलं असेल, 4 व्हीलर घेऊन येणारा अगदी माणूस असला तरीसुद्धा अशा माळावर जात असताना कुठेतरी टायर पंक्चर झालं, आपल्याला ते वजन नाही झेपलं, टेक्निक नाही जमलं, येणारा एखादा बाजूचा खेडूतसुद्धा धरायला मदत करतो आणि ते करून देतो. म्हटलं तर ह्याला त्याची त्या अर्थाने गरज नाही असं त्याला वाटतं, ते दुरुस्त करण्यासाठीच हे आहे. तर तसं नसतं, ते तिथेच कळतं असं नाही, कुठंही ती गरज आहे. कारण जग अपूर्ण आहे. आपली शक्ती काही गाडी उचलण्यासारखी नाही, एकाच वेळेला गाडी उचलून चाक बसवण्यासारखी नाही. चाक बसवायला गेलं तर आपल्याला पाना फिरवता येत नाही एकाच वेळेला. आपण काही चतुर्भुज वगैरे आहे का? म्हणजे चतुर्भुज आहोत पण वेगळ्या अर्थाने, पण त्याचा काय उपयोग नाही. ते बाजूला म्हणून कट्ट्यावर बसणार. आता तुमचं झालं की मला सांगा, म्हणजे गाडी दे. तेव्हा हे आपल्या लक्षात येईल की या अर्थाने ते अपूर्ण आहे. म्हणून गरजेच्या बाहेर कोणी आहे असं समजू नये. त्या अर्थाने त्यांनी त्या भिक्षा मागायला लावल्या आहेत. आपल्याला आरतीतही आपण उल्लेख त्याचा आहेच आपल्या. तेव्हा आता दुसरा विचार करू त्याच्यावर की भिक्षेकरी मागताना दिसतो म्हणून तो भिक्षा मागतो आहे, त्याच्याकडे काहीतरी नाही आहे, त्याला ते काहीतरी हवं आहे असं आपल्याला वाटतं. पण आपल्या एवढा देशसुद्धा भिक्षा मागतो शेवटी, नाही का? देशोदेशी जाऊन भिक्षा मागतो आणि मागावीच लागते, कारण त्याला काय पर्याय नाही. जग अपूर्ण आहे ना. त्यात देशाचा दोष नाही किंवा कोणाचा दोष नाही, जग मुळात अपूर्ण असल्यामुळं असं होणार. त्यात कमीपणा किंवा काय असतं, भिक्षा किंवा कोणाकडे काय मागायचं, कोणाकडून काय घ्यायचं, म्हणजे काही ना ते कमीपणाचं वाटतं. तसं काही नाही. जे माझ्याकडे नाही ते ज्याच्याकडे आहे, जो द्यायला तयार आहे त्याला विचारलं पाहिजे, मागितलं पाहिजे.
कारण असंच कधीतरी पुन्हा उलट होणार आहे. कधीतरी त्याच्याकडे नसेल, आपल्याकडे असेल, तो मागेल, त्यावेळेला ते द्यावं लागेल आणि द्यायचंच आहे. यातच सगळा आपला नेहमीचा व्यवहार. हे व्यवहाराचं बघायचं आणि मग लौकिकाकडून अलौकिकाकडे जाऊ. तेव्हा त्याच्यातला त्या अर्थाने इलाज नाही, कमीपणाने. सगळ्यांचंच तसं आहे आणि सगळ्यांचंच तसं राहणार आहे. असं नाही की अंथरुणावर पडलेल्या माणसालाच मदत लागते, चांगल्या हिंट्या फेंट्या माणसालासुद्धा मदत लागते. त्यामुळे तसं काही वाटायचं कारण नाही त्यात. तेव्हा तेही आपल्याला मागणार, जसं हे देशांच्याकडे आपण जाऊन मागणार, तसं देशसुद्धा आपल्याकडे येऊन मागणार. तेव्हा घेत जावं, देत जावं, घेतही जावं, देतही जावं. आता त्यातल्या त्यात आदर्श हे राहील की देत जावं आणि घेत जावं, असंही ठीक आहे. तेव्हा हे अधिक चांगलं आहे. पण ह्यातली काय कुठली वेळ आधी येईल हे काही सांगता येत नाही. तेव्हा मग आता ह्या लौकिक व्यवहार आपल्याला समोर आला, अगदी झलक म्हणून फक्त. मग लौकिक आणि अलौकिक, ऐहिक आणि पारमार्थिक ह्याच्यामध्ये फरक काय राहिला? लौकिकाची काही वैशिष्ट्ये पहा. लौकिकाची 3-4 वैशिष्ट्ये सांगता येण्यासारखी आहेत. अगदी थोडक्यात सांगतो की त्यातला दाता अपूर्ण आहे, देणं अपूर्ण आहे. म्हणून आपण घेतलं तरी पुरं होत नाही, तेवढ्याने पुन्हा मागावं लागतं. दाता अपूर्ण, देणं अपूर्ण. जो घेणार आहे त्याला याचक म्हणू आपण साध्या भाषेमध्ये. याचक अपूर्ण, त्याची याचनही अपूर्ण. आज त्यांनी हे मागितलं, उद्या तो दुसरं मागेल, म्हणजे काहीतरी कमी पडलेलंच आहे. तेव्हा ते जे कमी पडलं आहे त्या अर्थाने याचक अपूर्ण, त्याची याचनही अपूर्ण. लौकिकाची परिस्थिती पाहू, सारांश. आता देणं आहे, लौकिक देणं आहे, तर देणं लौकिकच आहे, अलौकिक नाही एकमेकाला कोणी देतं. देणंसुद्धा लौकिक आणि घेणंही लौकिक. सगळी ह्या लौकिकातल्या देणं घेण्यातले वैशिष्ट्य आहे. आणि एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्याच्यात शेवटी आहे, त्याचा विचार साधकाने तरी करून ठेवावा की इतकी देवघेव करून आयुष्यभर, जो जेवढं आयुष्य जगला आहे तेवढं, असा विचार करू. इतकी देवघेव आपण केली असेल, आपण आठवून बघावी लौकिकातली. ती देवघेव करूनसुद्धा उभयपक्षी असमाधान कायम असतं. हे साधारण सारांश सांगितलं. असमाधान कायम आहे. आणि काय मागाल? पैसा मागा. हे सगळं त्याला लावून बघा. घर मागेल, निवारा, कपडा लत्ता, काय मदत कसल्याही प्रकारे, काय अन्न, काय विद्या, सगळं मागाल. पण एक दिवशी असं होईल की देणाऱ्याकडचं सुद्धा ते संपेल आणि ज्यांनी घेतलंय त्याला पुरणार नाही आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. आता हे सगळंच लौकिक आहे. काय निवारा असो, कपडा लत्ता असो, अन्न असो, विद्यासुद्धा असो, लौकिक. या अर्थाने जेवढं आहे ते असं आहे. तेव्हा याच्या पार्श्वभूमीवर आपण असा क्षणभर विचार करून बघू की शांती कोणाला मागता येते का? कोणाला मागतो का? समाधान मागता येतं का? कोणाला देता येतं का? तृप्ती मागता येते का? देता येते का? जी लौकिकता आहे ती लगेच अतृप्ती होणार. आनंद मागता येतो का? नाही. आपण कोणाकडे आनंद मागायला गेलो, लौकिकत नाही शक्य. लौकिकत तो वस्तू देईल, कपडा देईल, लत्ता देईल, काय त्याच्याकडे असेल पैसा देईल. तेव्हा लौकिकात ते मागता येत नाही, कुणी मागतही नाही, देता येत नाही, कुणी देतही नाही. दिलं समाधान असं नाही होत कुठे, दिला आनंद घ्या असं नाही होत कुठेतरी. म्हणून लौकिकाचा आणि अलौकिकाचा काहीतरी विचार करावा लागतो. तर अगदी लौकिकात अनेक गोष्टी येतात. गाण्याचं काय होतं तर तो सांगतो, शेवटी शिकवतो पण सांगतो की माझी विद्या आता संपली. आपल्याकडे कित्येक उदाहरणं आहेत, मला काय त्यांचे आता इथं उल्लेख करायचा नाही, की माझ्याकडची विद्या संपली, आता तुम्ही पुढे दुसरीकडे शिकायला जा. काय माझ्याकडचा तबला संपला, आता तुम्ही दुसरीकडे शिकायला जा. हे जे काय होतं त्याच्यातच आपण लौकिकाच्या चे ओळख करून घ्यावी आणि त्याच्या पार्श्वभूमीवर अलौकिकाचं ठरवावं काय आहे ते.
तेव्हा पुढचं शिकायला पुढे जा. परमार्थाच्या दृष्टीनं जे जवळचं वाटतं ते जे लौकिक म्हणजे त्यातली विद्या म्हणा समजा, तर तिथेसुद्धा अगदी पारमार्थिक वडील असले. आपल्याला माहिती आहे नाना महाराजांच्या काळामध्ये ज्या वेळेला आणि लहानपणापासून ही घेऊन आलेली माणसं आहेत, ज्यांच्या घरी स्वतः टेंबे स्वामी स्वतः येऊन गेलेले आहेत, तरीसुद्धा त्यांनी एकदा विचारलं की मला ईश्वर दर्शन पाहिजे, परमेश्वर पाहिजे. आता ज्याची एवढी तयारी असते तो असं घेऊन येतो आणि म्हणून तो अजूनही पुरतो आहे आणि पुरणार. ह्या अलौकिकाचा प्रश्न आहे. पण तरीसुद्धा हे जे काही लौकिक आहे त्याच्यामध्ये वडिलांनी तर काय दिलं नव्हतं तसा विचार केला तर दिलेलंच आहे सर. पण तुला जर हे हवं असेल तर म्हणले काय काय लागेल. आता वडील स्वतः तसा विचार केला तर शास्त्री आहेत, तेच गुरुस्थानीच आहेत, पण ते म्हणले नाही तसं नाही, तुला गुरु लागेल. काय असेल की अशाही स्थितीत तुला गुरु लागेल. म्हणले गुरु पाहिजे मला. तर ते लागत असेल तर ते पाहिजे, गुरु पाहिजे. ठीक. तर म्हणले गुरु करायला काय, गुरु मला मिळायला काय पाहिजे, काय करायला पाहिजे. म्हणले तोप करायला लागेल. लौकिकाचं जेव्हा अलौकिकाकडे जातं तिथेसुद्धा पुन्हा असा एक संधा आहे. तो कसा मिळेल, तप करावा लागेल. मी काय करू, गुरुचरित्राचे पारायण करू, सुरू करू. तेव्हा सगळं शास्त्रशुद्ध, कारण ते घराणंच तसं होतं, सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीनं पारायण केलं. सगळे नियम, ते काय उपास काय जे असेल ते सगळं सगळं पहिलं पारायण उत्साहाने केलं. दुसरं पारायण अजून करावं लागणार असं वाटून केलं, कारण वडिलांनी काही सांगितलं नाही किती पारायणं करावी लागतील, त्यामुळं ते केलं. तिसरं झालं, चौथं झालं. ते म्हणले मला हे जर मिळवायचंच आहे आणि ते मिळणार ही खात्री आहे, ती वडील सांगतायत तप केलं की ते मिळेल, तर प्रत्येक पारायणाच्या वेळेला माझ्याकडून माझी तळमळ वाढवीत जाणं आणि जे जे म्हणून स्ट्रिक्टर इम्पोजिशन्स सगळ्या असं करत 7वं पारायण आलं. म्हणजे एखाद्याचा धीर सुटेल, पण 7वं पारायण आलं त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे की केवळ तुळशीच्या पानावर राहत होते. तुळशीचं पान, पाणी आणि पारायण. ते संपलं तेव्हा मात्र स्वतः टेंबे स्वामी झाले. स्वतः स्वामी पुन्हा घरी आले. अरे म्हणले कशाला एवढा हकांत मांडलायस, आणि त्याच्याशिवाय ते पण भेटत नाही. त्याच्यापुढे जो देणार आहे तो त्यांनी दिलं ते अलौकिक दिलं. तरीसुद्धा पुन्हा परत एक संधी आहे की हे सगळं झाल्यावर वडिलांनी सांगितलं की तुला याच्याही पुढे परत वेदविद्या शिकावीच लागेल, ब्रह्मकर्म शिकावंच लागेल. त्याच्यासाठी तू इंदूरला जा. हे परत आहे. इथपर्यंतच्या अवस्थेत आपल्याला सांध्यावरून पुढे कसं गेलो ती कळलं. तेव्हा आता आपण परमार्थाकडे वळावं म्हणतो, परमार्थ करतो म्हणतो आहे, नाम घेतो म्हणतो आहे, देवधर्म करतो म्हणतो आहे. आपण सुद्धा व्यवहारात शेवटी आपले प्रयत्न थकले तर देवाकडेच मागतो ना. शेवटी काय गुरुकडे मागाल, शेवटी काय देवाकडे मागतो. तर आणि जर मागितलं नाही तर अहंकारात नाश पावतो. ही सांगतो, अहंकारात नाश पावून जाईल मनुष्य. मग आता हेही देणं घेणं आहे आणि तेही देणं घेणं आहे का, त्यात काहीतरी फरक असला. इकडे आपण बघितलं काय त्याची वैशिष्ट्य आहेत. याचक अपूर्ण आहे, याचना अपूर्ण आहे, दाता अपूर्ण आहे, देणं अपूर्ण आहे, असं सगळं आपण हे बघितलं. इकडं काय वैशिष्ट्य आहे ते फक्त झलक म्हणून पाहिजे. 3-4. याचक अपूर्णच राहिला, आपणच मागणार आहे. याचक अपूर्ण आहे पण दाता पूर्ण आहे. तिथं फरकाला सुरुवात होती की परमार्थातलं देणं काय आहे, याचक अपूर्ण आहे पण दाता पूर्ण आहे. आता इथं देणं आहे ते फक्त लौकिकच आहे, अलौकिक नाही मागता येत शांती. तिथं लौकिकही मागता येतं आणि अलौकिकही मागता येतं. तेव्हा देणंसुद्धा लौकिकही आहे, अलौकिकही आहे. आपल्याकडे माहिती आहे, आपल्याला म्हणजे त्याची कल्पनाही असेल, लौकिक आहे समजा. इथं फक्त लौकिकच आहे. तिथं नुसतंच लौकिक नाही, अलौकिकही आहे. अलौकिकाचं बघूच. लौकिक झालं जरी तरीसुद्धा ती देण्याची क्षमता आहेच, कारण ह्या दोन्हीच्या वर जे बसले त्याला हे दोन्ही शक्य आहेत.
ज्यांनी ते संत सभा वगैरेचे जे वामनराव कुलकर्णी ज्यांनी लिहिलं ते आपल्याला माहिती असेल गुरुदेवांच्या सिटिंगमधले. तर त्यांचा मुलगा मेरिटमधला आणि मेरिटमधूनच मेडिकलला जाऊ शकणारा आणि तळमळ असलेला, इच्छा असलेला, पण 10वीच्या वेळेला नेमकं परीक्षेच्या वेळेला आजारी पडला एवढा की परीक्षा अशा अवस्थेत देणं शक्य नाही, म्हणून इंजेक्शन दिलं. इंजेक्शन देऊन परीक्षा दिली आणि त्या इंजेक्शन्सवर परीक्षा पार पडली, पण मार्क कमी आले. बेसिक हुशारी ते आहे, पण कुठेतरी हे जसं लौकिकातलं अपूर्ण असतं तसंच ते आहे. तसं ते मार्कावर परिणाम झाला, मार्क थोडे खाली आले. आता तिथे 20 जागा आहेत. सोलापूरला मेडिकल कॉलेज आपल्याला माहितीच आहे. तर यांचा 23वा नंबर लागला, जागा 20. आता दाता कोण? आता दाता जो पूर्ण आहे तोच दाता, आणि तो लौकिक देतोय आता. तेव्हा ती ज्या वेळेला मेरिट लिस्ट पुढे पुढे गेली त्यावेळेला त्याच्यातले वेगवेगळ्या कारणासाठी 3च लोक बाद झाले फक्त, आणि 20वा नंबर यांचा. आणि ते पुढे गेले, ते पुढे MD झाले, परदेशात गेले, मोठी हे केली, म्हणजे सेवा केली त्या अर्थाने, चांगल्या अर्थाने. आणि त्यांचं ते अजूनही त्यातलं कधीही जे गुरुदेवांना मागितलं त्यातलं विसरलेलं नाही. आणि नेम, भजन, पोथी, पारायण सगळं नित्यनेमाने, आरती सगळं नित्यनेमाने आयुष्यभर पुढे चालू ठेवलं. नाहीतर आता माझं काम झालं, यांचं काम नाही. एकदा काम होईल. तेव्हा हे सगळं त्यांनी न चुकता केलं. तेव्हा ही जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामधली काय आणखीन आहेत? इथं हे देणं घेणं आहे, ठीक. लौकिकात देणं आहे, घेणं आहे, हा आपला व्यवहार पाहायला. तिकडं काय आहे अलौकिकामध्ये? तिथं देणं घेणं नाही, दान आहे. एवढा फरक, दान आहे. इथल्या देण्यामध्ये माया आहे, तिथल्या देण्यामध्ये दया आहे. दयेला मर्यादा नाही. इथं देण्यात माया आहे, आपल्याला माहिती आहे. काहीतरी व्यवहारात पुढे असणार, काहीतरी फ्री ऑफर करतात म्हणजे काहीतरी घेणारच की तुमच्याकडनं. त्याच्याशिवाय काय सेल लावून 50% डिस्काउंट काय परवडणार आहे का मला सांग? त्या अर्थी आधी किमती वाढवूनच ठेवलेल्या असल्या पाहिजेत. तेवढ्या वाढवलेल्या असल्या पाहिजेत की आपल्याला पुन्हा इतकं करून 50% सेल लावूनसुद्धा 25% फायदा राहील, हे असणार. हे देणं घेणं आहे. तिथे तसं नाही. इथे ही मायेचा बाजार आहे, तिथे दया आहे फक्त. आणि तिथं लौकिक अर्थाने जे आपण विचार केला तसं घेणं नाही आहे काही, काही घेत नाहीत. आपण म्हणायचं पत्रम पुष्पम फलम तोयम, काय जे आपल्याला त्या आपल्यासाठी आहे, कारण आपण त्यात वावरतो मायामध्ये, त्यामुळे आपल्याला वाटतं तसं. तर तसं ते पत्रम पुष्पम फलम तोयम ठीक आहे, पण हे आपण म्हणायचं. पण ते काय घेतात तर ते काहीच घेत नाहीत. ते फक्त एकच गोष्ट बघतात की देणाऱ्याची मनोभूमिका काय. तेव्हा ती कशी आहे आणि कशी असायला हवी, आणि नसली तर काय होईल, हे आपल्यासमोरचा आजचा प्रश्न आहे. तेव्हा मन पाहतात, हा अनन्य आहे काय, मागणारा अनन्य आहे काय, तो शरणागत आहे काय, त्याच्याकडे सरलता आहे काय, रुजता आहे का, त्यांनी स्वतःची पाठी पुसून टाकली आहे काय. गिरगटा असतो पाठीवर, म्हणजे ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये प्लॅनिंग मॅनेजमेंट वगैरे सगळं म्हणतात. तेव्हा स्वतःचा एक काही गिरगटा असतो. लौकिकात त्याची गरज असते, ठीक. पण अलौकिकात ज्या वेळेला भगवंताकडे जाल त्यावेळेला सगळा गिरगटा पुसूनच, प्लॅनिंग तुमचं, मॅनेजमेंट तुमचंच सगळं. असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला ते सगळी दया तिथं हजर असते. तेव्हा एकदा पाठी कोरी केली म्हणजे ते मन कोरं केलं की त्याच्यावर ते लिहित जातात. दयेचा मजकूर लिहिला जातो. त्याची व्याप्ती काही असू शकते. आपल्याला आपल्यापासून आणि आपल्यासाठी असं जगायची सवय झाली. आपल्यापासून आणि आपल्यासाठी जगणं हा सामान्य माणसाच्या जगण्याचा सारांश. तिथं तसं नाही. गुरुदेव म्हणायचं ते आपण लक्षात ठेवू. गुरुदेवांनी 2 शिफ्ट सांगितलेत फक्त. आपण इगोसेंट्रिक आहोत, थिओसेंट्रिक. त्यामुळं
आपण इगोसेंट्रिक आहोत. माझ्यापासून माझ्यासाठी आपलं बोललो तसं. आता थिओसेंट्रिक म्हणजे गॉड सेंट्रिक, थिओलॉजी आपलं शास्त्रच आहे त्याच्यासाठी. तेव्हा ते जे माझं केंद्र जे मी आहे त्याऐवजी ते हे केंद्र आहे फक्त. थिओसेंट्रिक आहे. ईश्वराची इच्छा काय ते, माझी इच्छा काय ती चालूच आहे सगळ्या लौकिकात. आणि त्यांनी काय गोंधळ होतो ते आपल्याला माहीत आहे. होतं काय गडबडमध्येच की लोकांना लौकिकाची सवय लागलेली असल्यामुळं, सवयीनं असेल किंवा यात इगोसेंट्रिक आणि थिओसेंट्रिक किंवा मी केंद्रित, स्वकेंद्रित आणि देवकेंद्रित असे फरक कदाचित न कळल्यामुळे असेल. असं ते देवाशी व्यवहार करायला जातात. त्यांना वाटते मी देईन आणि घेईन. देव म्हणतो काही नको तुला, तुझ्याजवळ भाव काय आम्हाला सांग. तर त्याच्याशी व्यवहार करायला जाणं म्हणजे देव म्हणजे काय ते न कळल्याचं लक्षण आहे. देवाशी काय व्यवहार करू नये. देव म्हणजे काय ते न कळल्याचं ते लक्षण आहे, एवढं लक्षात ठेव. त्याचं म्हणणं आहे की निष्कपट प्रेम द्या. लौकिकात काय दिलं निष्कपट प्रेम म्हणजे? लौकिकात काय दिलं? काहीच दिलं नाही. निष्कपट प्रेम द्या. ते जर दिलं, जे सांगितलं ते अंतःकरण जर दिलं, कोरीपाटी त्यांच्यासमोर ठेवली, तर देव दयेनं जगसुद्धा देईल तुम्हाला. काय देणार नाही, काय वेळ नाही. आपलं काय जग असायचं आहे? आम्हाला काय अमेरिकेत काय ह्याच्यात काय राज्य करायचं आहे का? काय नाही. आपलं चालले व्यवस्थित चालू आहे, याच्या पलीकडे काय नाही. अडचण असली दूर व्हावी, प्रसंग असला निभावून न्यावा, ह्या पलीकडे आपलं काय जग असणार आहे? तशाही अर्थाने देव जग देईल, पण दयेनं देईल. आणि जर असं जर काही भूमिका मनोभूमिका असेल तर ती देईल. देव देईल म्हणजे किती देईल? फक्त एक हे म्हणून सांगून ठेवतो, त्याची परिसीमा म्हणून सांगू. देव दयेनं तर जग देईल, पण देव दयेनं जग देता देता आपली जर एवढी तयारी असेल तर तो स्वतःलाही देऊन टाकेल. तो तुम्हाला स्वतःलाच देऊन टाकेल. तो म्हणेल मला मीच घेऊन जा, चल. राज्यावर बसवल्यासारखंच आहे की हो, पण ज्याला राज्य नको आहे त्याला तर मग राज्यावर बसण्याचा हा चांगला मार्ग निघेल. तर हे आपलं लौकिक विचार आहे. तसं नाही, शेवटी स्वतःला स्वतः देऊन टाकेल. आता त्यानं त्याची दया स्वाभाविक आहे. आपल्याला ठरवावं लागतं, दया दाखवावी नाही दाखवावी, मग अर्ज करावा, फेटाळावा, नाकारावा, रिफर करावा, सगळं करावं लागतं. तर तसं तिथं काही नाही आहे, ती स्वाभाविक आहे. बाहेर झाडं आहेत, त्यांच्यातलं आनंद किंवा त्यांचं जे काही स्वरूप आहे ते स्वाभाविक आहे. फुलमलतं सुगंध स्वाभाविक आहे, काही वेगळं काही नाही आहे, ते स्वाभाविक आहे. तसं भगवंताचं सुद्धा देणं स्वाभाविक आहे, त्याची दया स्वाभाविक आहे. आता ती स्वाभाविक आहे म्हणून त्यांनी करीत सुटावं का? मग काय सोयच झाली की त्याची दया स्वाभाविकच आहे, आम्हाला तर गरजच आहे, असंही मिळो तसंही मिळो, शेवटी मिळालं म्हणजे झालं. अशा भूमिकेवर जर असलो तर त्याला थांबावं लागतं. आमची जर भूमिका जी सांगितली ती सरलतेची असो, शरणागतीची असो, रुजुतेची, काय आपल्याला जी म्हणायची, आनंदतेची असो, कशी, ती जर भूमिका नसेल तर त्यांनी का द्यावं? आणि हे तर देवाला तर विचारता येत नाही, म्हणून त्यांनी संत धाडलेले आहेत. मध्ये कोणीतरी हे काम करतात, ते त्याचेच दूत आहेत. तेव्हा ते आपल्याला समजावून देतात की अशी जर तुमची काही समजूत असेल तर का द्यावं त्यांनी, असं त्यांनी आपल्याला विचारलं. जर त्यांनी दया करावी हे उत्तमच आहे, पण त्यांनी दया का करावी, तुमच्याकडे भूमिका आहे का हे विचारणारा कोणतरी मध्ये लागेल. देव इतका दयाळू आहे की तो ते विचारणार नाही. त्यामुळे संत मध्ये उभे राहून हे विचारतात. आता ते काय विचारतात ते बघायचं, संतांचा तो अधिकार आहे. पण काय होतं, संतांच्या, आपण जसे भिन्न भिन्न प्रकृतीचे आहोत, कफवात पित्त जसे भिन्न भिन्न आहेत तसे जसे भिन्न भिन्न आहेत, स्वभाव भिन्न भिन्न आहेत. कोणी अबोल आहे, कोणाला बोला म्हणावं लागतं, कोणी बोलतो आहे त्याला थांबा म्हणावं लागतं, हे जे आहे. तर तसे प्रकृतीत जसे फरक, तसं संतांच्या प्रकृतीतले फरक वेगळ्याच प्रकारचे आहेत. ते असले फरक नाहीत काही. त्यांना ह्या कफवात पित्ताचा काय प्रश्न येत नाही.
त्यांच्या संत प्रकृतीत फरक आहे. समर्थांच्याकडे गेला तर म्हणतील मनात वाचिरे पूर्वसंचित केले हो. त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. काय करून ठेवलंच ते आता वाट्याला आलेलं आहे ते आता बघ. असं समर्थांची एक प्रकृती आहे. ते समर्थांच्या जे पंचायतन आहे त्याचीसुद्धा प्रकृती तशीच आहे जरा. असं काही डिमार्केशन नाही करता येणार, कशी विभागणी नाही करता येणार. म्हणजे संत प्रकृतीत काही फरक आहे एवढं नक्की. आपल्याला महाराजांचं लक्षात असेल बघा की ते सकाळची उपासना वगैरे झाली, दुपार झाली, जेवणाची वेळ झाली की मध्ये थोडा वेळ मिळेल. आता त्याही काळात आता ते व्यसन म्हणून ब्रँड झालं, पण त्या काळात एक छंद होता लोकांना. तर बिड्या फुकायचे, काय करायचं ते आपल्याला माहिती. तसं ते मधल्या वेळेत हे करायचे. महाराजांचं तिथे ती खोली बांधली होती नवीन. तेव्हा आता मध्ये थोडा वेळ आहे, पानं अजून वाढली नाहीत, काय अजून पुकारा झाला नाही आहे, घंटा झाली नाही, काय जे असेल ते. तेव्हा तोपर्यंत मध्येच हे असतं साधारण. ती मंडळी त्या खोलीकडे गेली, कारण महाराज तिकडे त्या पूजेत ते पुढचं नैवेद्य वगैरे सगळ्यांना ते होते का नाही वगैरे ह्याच्यात असणार. तेव्हा आपण तिकडे जाऊन येऊ. आपलं जरा 2 झुरके 4 झुरके म्हणता 5-7 जण जे जमले त्यांनी काय महाराजांच्या मनात, आता शेवटी असं आहे उगाच काही येणार नाही, पण काय महाराजांच्या मनात आलं. नेहमी ते खडावा घालून जात, पण नेहमी खडावा नाही घातले. माणसं जेवायला कुईली कुठं म्हणून बघायला गेले. आता जाणार कुठं, नवीन खोली बनली, नवीन खोली बघायला गेले असतील, तिथे म्हणून गेले असतील. जात आहेत तोपर्यंत आहोत. कोण हातात बिडी पुसवतोय, कोण मागं लपवतोय, कोण काय. महाराज काही बोलले नाही. म्हणले प्रसादाची वेळ झाली आहे. काय म्हणले, शिंचे घर बांधतात, साधा धूर जायला खिडकी ठेवीत नाहीत. हे त्यानेच करा. संत प्रकृती थोडा फरक. तात्यांचं भाव तात्या यावेत म्हणून मनुष्य उपास धरून बसला. तात्यांच्या कानावर आले, हे उपास धरून बसले. तात्यांच्या कानावर गेल्या. तात्या म्हणले की असा हट्ट करू नये. म्हणजे सांगण्यात काय त्यांचे घर बांधतात हे जे काय आहे ते आणि हे काय फरक आहे. असा हट्ट करू नये. म्हणजे त्यांना सांगा की आधी उपास सोडा म्हणा, उपासाची सांगता करा, मग बघू आपण. असं हळूहळू मग आपण बघूया. उपासाची सांगता झाली त्या दिवशी संध्याकाळी त्याचं दर्शन. म्हणजे हे संत प्रकृतीतला फरक म्हणून सांगितलं. सगळ्यांच्याकडे आपल्याला अशाच पद्धतीनं कळेल असं नाही, पण जे कळेल ते हिताचंच कळेल यात शंकाच नाही. तेव्हा हे समर्थांच्या प्रकृतीतलं आहे. आपण काय आपण त्यांनी जो प्रश्न मगाशी जो उपस्थित केला आहे की त्यांनी का ते दया करतातच आहेत, पण मध्ये संत सांगतात त्यांनी का दया करावी आपल्यावर ते जरा मला सांगा. कशी मग देव करील दया, 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 कशी मग देव करील दया. कधी करावी त्यांनी दया, कशी करावी म्हणजे का करावी.
कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया. कारण काय? कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया. शुष्काची वदसी नाम हरीचे, शुष्काची वदसी नाम हरीचे, त्यागिसी ना काया, कशी मग त्यागिसी ना काया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. शुष्क दिवसी नाम हरीचे, शुष्काची वदसी नाम हरीचे, त्यागिसी ना काया, कशी मग त्यागिसी ना काया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. शुष्काची वदसी नाम हरीचे, शुष्काची वदसी नाम हरीचे, त्यागिसी ना काया, कशी मग त्यागिसी ना काया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. काय करून ठेवले हो काय ठिकाणी. रंगनाथ स्वामींचं आणखीन एक अभंग आहे. त्यांचं ते घोडान सगळे ते अवतार बघितलं तर हे अभंग बरोबर का रे तुझ्यावर उपकार करावे, का तुझ्यावर दया करावी, तू काय केलेस म्हणून करावे, असं विचारणारा तलवार घेऊनच विचारणार. तसंच आहे आणि तसं पाहिजेच आपल्याला. त्यातून शिकता येते. नाम घेतो आता काया त्यागायचं तर फार पुढची गोष्ट झाली. सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही त्यागावा, हे म्हणायचं दासबोधात येऊन जात असते कुठेतरी. सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचा, काय ठीक आहे, पण प्रत्यक्षात कोण प्राण? अहो वेळ द्यायला मनुष्य तयार नाही. त्याच्या सगळ्या सुखसोयी व्यवस्थित झाल्या तर त्याच्याकडनं नाम होणार. त्या नामात प्रेम नाही. शुष्कची वदस नाम हरीच काय त्याचं होणार पुढे? तेव्हा जे नाम घेतातच आहेत, साधकच आहेत, त्यांना ह्यातून खरं अधिक शिकण्यासारखं. नामात प्रेम नाही, त्याच्यामागं त्यागाची काही भावना नाही. त्या नामासाठी कुठली झळ लागायची माझी तयारी आहे, झळ घ्यायची तयारी आहे, झीज सोसायची तयारी, ते नाही. त्यात उत्कट भाव नाही. आम्ही नाम घेतो, हाक मारली, एक नामसुद्धा पडेल. महाराजांनी ते नाही का 3 वेळा श्रीराम म्हणायला सांगितलं. परवा आपला विषय निघाला आता कुठल्या निरूपणात. 3 वेळा म्हणली फक्त. काय आता त्यांनी किती सांगावं, पण भाव आहे त्या 3मध्ये. नाही तर तो 3-3.5 कोटीतसुद्धा यायचा नाही. मग शुष्काची वदती नाम हरीचं, त्यागीची ना काया, कशी मग देव करील दया, का दर्शन द्यावं, का समाधान द्यावं? तर त्यात ते प्रेम, तो त्याग, ही झळ, हे सगळं हवं आहे. परत गुरुदेवांची आठवण झाली म्हणून सांगतो की गुरुदेवांना नामाचा अनुभव येत नाही म्हणून कोणीतरी विचारतो. बघा आपला विषय झाला, नाम घेतो, एवढी वर्ष झाली, एवढं करतोय, नेम करतोय, अनुभव येत नाही. कशी मग देव करील त्या. तेव्हा ते म्हणाले की देव भेटावा म्हणून
कोणी कासावीस झाला आहे का म्हणले. म्हणतात नुसते मला अनुभव आहेत, देव भेटत नाही, समाधान मिळत नाही. देव भेटावा म्हणून कोणी कासावीस झाला आहे का? आता झालाच तर कशासाठी होईल? आता पाऊस झाला आहे, चिखल झाला आहे, जाऊ कसं, उशीर होईल का, हे होईल का, ते होईल, असं नाही होईल. पण देव भेटावा म्हणून कोणी कासावीस झाला आहे का? कुणी रडला आहे का म्हणले देव भेटत नाही म्हणून? काय विचार, बरोबर हेच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीनं ते विचारलं. कुणी रडला आहे का? ते म्हणले कोणाला देव भेटत नाही इतकं नाम घेतोय म्हणून झोप लागली नाही असं कोणाला झालं ते त्यांनी असं विचारणार आहे. झोप लागत नाही असं कोणाचं झालं आहे का? तर ठीक आहे, आपल्याला एक अभंग आपल्याकडे आहे विष्णुदास महाराजांचा. त्यांनी काय ध्यास घेतले असतील ह्याची पण कल्पना आपल्याला असं आहे, आणि म्हणून त्यांना का साधलं आहे ते कळतं. नाही तर त्यांना साधलं ते आपलं प्रापंचिक असतं. तुमचं काय बाबा, आज तुमचं काय बाबा, काय तुम्हाला असं ते शक्य आहे. पण तसं काही आहे का? झीज आहे का, झळ आहे का, त्याची त्या ओढ लागली आहे का, उत्कटता आहे का, काय आहे? त्यांना मातेचं फार प्रेम होतं, आपल्याला माहिती. त्यांना माहूरकर म्हणूनही ओळखतात. तेव्हा आपल्याकडे ते पदही आहे. तर तरुण वयात सगळं ठीक आहे, पहिल्यापासून आलेली आहेत ही मंडळी, असतातच तशी. तर तशी आहे, देवाचा ध्यास आहे. त्यांना त्या रेणुका मातेचं मोठं प्रेम होतं. तेव्हा गावात तिथं खालून हे सगळा गड, काय शीज काय, झळ काय, मी काय केलं म्हणून त्यांनी द्यावं, आणि जर केलं असलं तर देणार. तेव्हा माहूरगड खाली पायथ्याला राहायचं, आणि रोज सकाळचं आपलं अन्नी कुरकलं की सबंधगडाची प्रदक्षिणा करून यायचं. म्हणजे त्या रेणुकेचं दर्शन, कालीमातेचं दर्शन, जे शिखर आहे अनसुया मातेचं ते शिखर, दत्ताचं शिखर, सगळं होईपर्यंत 4 तास लागले, 5 तास लागले, तरी अन्न पाण्या वाचून काढायचं. आम्ही शबनम, त्याच्यात वॉटर बॅग, त्याचं सगळं, चहाचा थर्मास, ते हे गणित कुठं अडतं ते कळेल याच्यासाठी ते आहे. तेव्हा हे सगळं असं, हे सगळं झालं की मग अन्न पाणी खाली येऊन त्यांची जिथं राहण्याची व्यवस्था केली होती. असा कोणी आला आहे म्हटल्यानंतर तेवढी व्यवस्था परमेश्वर करतोच. तेव्हा असं साईट सीईंगसारखं नाही गडाला प्रदक्षिणा, साईट सीईंग नाही. तेव्हा बरं ते करताना खिशात आपण ते ठेवतो आणि कानात घालतो ना, ते काय म्हणतात ते, तर तसं आपलं गाणी ऐकत ऐकत, म्हणजे तेवढं श्रम कमी होतात. माऊली रेणुके जगन्माते दत्ता प्रभू, 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 माऊली दत्ता प्रभू, माऊली रेणुके जगन्माते 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 दत्ता प्रभू, जगन्माते दत्ता प्रभू. अखंड जप. असा जप झाल्यानंतर नंतर जप करायला लागत नाही, तो होत राहतो, तिथपर्यंत करायचं. तेव्हा अखंड नाम, आणि ते असं तासंतच घेत हे सगळ्या दर्शनं, सगळ्या प्रदक्षिणा ते केलं नाही. ते त्यांनी केलं. आपल्याला असा दामाचा ध्यास लागला असेल, असं काही करायची तयारी असेल, परिस्थितीनुसार केलं तरी त्यांना चालतं. दयाच आहे शेवटी. त्यामुळं पण हे असं असावं, त्यातच आहे. आणि आपल्याला माहिती आहे आता हे आलं, पण ह्याच्यापूर्वी 8 महिने आपली अवस्था काय होती आपल्याला माहिती.
आकाशातून ढगात पाणी नाही, जमिनीवर पाणी नाही, डोळ्यात पाणी ही जी वेळ होती, आणि वेळ होती म्हणजे आलंच होतं, तेव्हा तिथे त्यावेळेला वेगळ्या ह्या सीझनला काय होत असेल याची कल्पना करून बघा. ते निबिड अरण्य होतं त्या काळात. या गोष्टीला तर फार वर्ष होऊन गेली. म्हणजे ज्या काळात टेंबेस्वामी होते त्या काळातली ही गोष्ट आहे. तेव्हा आज घडीला 80-90 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा त्या काळातल्या निबिड अरण्यातून ही प्रदक्षिणा करायची आहे. काटेकोटे लागणार, आणि असं नाही स्पोर्ट्स शूज वगैरे, अनवाणीच काय लागेल ते लागेल, ठोसेल ते ठोसेल, आणि ते टोचेल त्या तालावर हेच माऊली रेणुके दत्ता प्रभू, माऊली रेणुके जगन्माते 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 दत्ता प्रभू, रेणुके जगन्माते दत्ता प्रभू. कशाला पुढचं आपापच घडतच राहणार, पण अनवाणी पायात काटा लागणार तरी नाम नाही थांबणार. काटा लागला तर आधी काढूया, हे करूया, ते तेव्हा असं ज्या वेळेला झालं त्यावेळेला एक प्रसंग आहे की ऐन कडाक्याच्या उन्हामध्ये ज्या वेळेला हे फिरायचं होतं त्यावेळेला कुठे पाण्याचा काही सोर्स नाही, कुठल्या प्रकारची उपलब्धता नाही. अशा वेळेला ही प्रदक्षिणा करायला जाताना पहिलं ठीक आहे, एक अर्धा मैल गेला अरण्यातून, नेहमीचं आहे जाणं, पण घामेघूम व्हायला झालं, पोटात काही नाही, कारण हे सगळं झाल्याशिवाय अन्नपाणी नाही. तर त्यामुळं शेवटी अशी वेळ आली, आणि तिथे दत्ताचंही ठिकाण आहे, आपल्याला माहिती आहे दत्तगुरूंचं, त्यांच्यावरही प्रेम आहे, त्यांचे मोठे दत्ताच्यावरती अभंगी मोठे छान आहेत. तर म्हणून ते माऊली रेणुके जगन्माते दत्ता प्रभू असं आहे ते शेवटी त्यांचं नाम आहे. तर ह्या नावात जाताना शेवटी अशी वेळ आली की आता आपल्याला जर काही नाही मिळालं, पाणी कुठे नाही मिळालं, किंवा आपल्याला नाही हे झेपलं, तर आपल्याला विसावा घ्यायला लागणार. त्यांचा नियम असा होता की थांबायचं नाही आहे कुठे वाटतं, काहीतरी झीज झळ जे म्हणतात ना त्याच्याशिवाय नाही हे काम, तर थांबायचं नाही आहे. आणि अशी वेळ आली की आता थांबल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा आता एकच माऊली जगन्नाथ, तेव्हा तुझ्या भेटीसाठी मी एवढं करतो आहे, तर माझ्यावर अशी वेळ आली आता की मला आता विसाव्याला थांबलं पाहिजे. शेवटी झाड बघून एका झाडाखाली थांबले म्हणजे पडलेच, थांबले म्हणजे शेवटी कोसळून पडले आणि प्राणकंठाचे आले. पाणी नाही, कडक उन्हाळ्याच्या झळा लागत आहेत, कोणी माणूस शक्यता नाही घेण्याची. तेव्हा अशा वेळेला काय असावं, तर काही नाही, जेवढा वेळ म्हणून शुद्धीवर राहता येईल तेवढा वेळ नाही. आणि आता काय धावा, फक्त तो मनाशी त्यांचा एक धावा आहे. अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, 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 धीर धरवे ना पोटी, धीर धरवे ना पोटी. धावा मोठा आहे, एक दोन त्यातले चरण बघण्यासारखे आहेत की मी तुझ्या भेटीत, कोणाला एवढं महाराजांचं झालं आहे मला सांग, कोणाला एवढं भगवंताचं झालं आहे, दत्ताचं झालं आहे, रामाचं झालं आहे, कोणाला असं झालं आहे का किंवा असं धीर धरवे ना पोटी. अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटी
अशा अवस्थेत शेवटी 10व्यात हे म्हणले की काय दर्शन होत नाही, झळंजीत म्हणजे काय काय नाही, त्याचा उलगडा होतो. अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी. काय आहे, असं जरी नुसतं म्हणायचं म्हटलं तरीसुद्धा नुसतं एवढं म्हणून नाही आहे हे, नुसतं मी भेटीसाठी अधीर झालो असं नाही आहे, काय केलं आहे ते आहे. अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी. अंबे सोडियले घरदार, अंबे सोडियले घरदार, अंबे सोडियले घरदार, झालो जीवावरी उदार, झालो जीवावरी उदार. अंबे सोडियले घरदार, अंबे सोडियले घरदार, झालो जीवावरी उदार, झालो जीवावरी उदार. अंबे तुझ्या भेटीसाठी करवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी जीव ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी. अंबे सोडियले घरदार, अंबे सोडियले घरदार, अंबे सोडियले घरदार, झालो जीवासी उदार, झालो जीवासी उदार. अंबे सोडियले घरदार, अंबे सोडियले घरदार, झालो जीवावरी उदार, झालो जीवावरी उदार. अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या प्रावरणाच्या केल्या चिंध्या, प्रावरणाच्या केल्या चिंध्या, प्रावरणाच्या केल्या चिंध्या, सोडियली मी स्नान संध्या, सोडियली मी स्नान संध्या. प्रावरणाच्या केल्या चिंध्या, प्रावरणाच्या केल्या चिंध्या, सोडियली मी स्नान संध्या. अंबे तुझ्या भेटी धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी. अंबे सोडियले घरदार, अंबे सोडियले घरदार, झालो जीवावरी उदार, झालो जीवावरी उदार. अंबे तुझ्या भेटीसाठी झालो, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी. प्रावरणाच्या केल्या चिंध्या, प्रावरणाच्या केल्या चिंध्या, सोडियली मी स्नान संध्या, सोडियली मी स्नान संध्या. अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, अंबे तुझ्या भेटीसाठी धीर धरवे ना पोटी, धीर धरवे ना पोटी. गावा झाला आणि बेशुद्ध पडले. आता अशा अवस्थेत जो बेशुद्ध आहे, ज्याने हे सगळं खूप काय काय झालं ते सगळं आधी आहे आलेलं, आणि ज्या वेळेला जागे झाले त्यावेळेला रेणुका मातेच्या मांडीवर होते, जसं निरंजन स्वामींचं आहे. ती पाणी मारते अंगावर, चेहऱ्यावर, असं दिसलं. पाणी मारलं, जीवात जीव आलं. म्हटली नाही भेटत असं भक्त,
प्रसन्न. हे अनुभव घेणारी माणसं आहेत. काय आपण म्हणणं मला सांगा. शुष्काची वदसे नाम हरीचे, शुष्काची वदसे नाम हरीचे, त्यागसी ना काया मग, त्यागसी ना काया कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. अनन्य भावे शरणाची म्हणवुनी, अनन्य भावे शरणाची म्हणवुनी, भोगिसी या विषया कशी मग भोगिसी या विषया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. अनन्य भावे शरणाची म्हणून भोगिसी या विषय. अनन्य म्हणायचं आणि इकडे काळजी लागायची. तो कसला अनन्य म्हणायचा. काळजी लागली आहे मग अनन्य म्हणू नका. अनन्य व्हायचं आहे हे खरं आहे, पण काय हवं आहे आणि का होत नाही याची स्पष्ट विचारणा करणारे हे सगळं आहे. काळजी करायची. कशाची करायची याला काय अर्थच नाही. कशाची काळजी. चपलांची काळजी आहे, चिखलाची काळजी आहे, तब्येतीची काळजी आहे, गोळी घ्यायची राहिली आहे त्याची काळजी आहे. पाऊस आता या म्हटलं तर आता असा आला आहे, काय होईल कुणास ठाऊक. आणि त्यात पुन्हा ते आपल्याला बघायला मिळतं. इथे एवढा पूर आला, ही माणसं अडकली, ती पुन्हा आपल्याला दाखवतात ना. मग त्याच्यावर चर्चा, ही बघा माणसं अडकली. आता आपलं काय होणार. आपलं काय होणार नाही. अनन्य आहात ना. सोडतील की नाव सोडतील की देत नाही कधी. पाणी आलं म्हणजे काय, जो भवसागर तरतो त्याला काय हे अवघड आहे. पण अनन्य असेल तर मग का काळजी कर. भोगीसी या विषय महाराज काय म्हणले ते लक्षात घेतलं बरं, की इंद्रिय आहेत, त्यांचे विषय आहेत, हे सगळं जगामध्ये आहे ना. असू दे. विकार भगवंतानेच दिले ना, ते दुसरीकडून आले का कुठे, ते त्यानंच दिलेले आहेत आणि त्याला हे चालवायचं आहे आणि उपयोगासाठीच दिले आहेत. फक्त एकच म्हणणं की वापरण्यासाठी दिले. ते आपण वापरावे म्हणून दिले, त्यांनी आपल्याला वापरू नये एवढं लक्षात ठेवावं. बरोबर डिस्टिंक्शन क्लिअर, की आपल्याला जे ऐहिक आहे आणि जे पारलौकिक आहे त्याचं बरोबर डिस्टिंक्शन काय. महाराज स्पष्ट म्हणणे, ते आपल्याला वापरण्यासाठी दिलेत, त्याने आपल्याला वापरू नये. गंमत आहे, हे जर काही घोटाळा कळला ना, यावं. आम्हाला अजून नीट घोटाळा कळलेलाच नाही आहे काय तो. कुठलं कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया. शुष्कची वदसी नाम हरीचे, शुष्कची वदसे नाम हरीचे, त्यागसी ना काया कशी मग त्यागसी ना काया, कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया, कशी मग देव
करील दया. अनन्य भावे शरणची म्हणूनी, अनन्य भावे शरणची म्हणूनी, भोगिसी या विषया कशी मग, भोगिसी या विषया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया. निष्कामाचे भजन सकामी, निष्कामाचे भजन सकामी, कर्मन सांग या ऋषी मग, कर्मन सांग जया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया. अनन्य भावे शरणची म्हणूनही नाही म्हणलं, म्हणूनही म्हणलं. संत उगाच शब्द वापरते. आम्ही म्हणवतो, भक्त म्हणवतो, काय शिष्य म्हणवतो, महाराजांचे म्हणवतो, स्वामींचे म्हणवतो, म्हणवतो. जसं ते मी बिर्लांचा मुलगा त्यातला आहे. मी बिर्लांचा मुलगा म्हणून गावात इकडे तिकडे फिरून काही मिळवायचा प्रयत्न केला. तेव्हा एकाने विचार, बिर्ला तुम्हाला मुलगा म्हणाले का? तुम्ही बिर्लांचा मुलगा म्हणताय, बरोबर आहे. तर तसंही आहे, ते त्यांचं नाही आहे. अनन्य भावे शरणची म्हणून, मी म्हणवतो की मी अनन्य शरण आहे. अनन्य शरण असाल तर काळजी असणार. काय झालं ह्या सगळ्या, म्हणजे जसा इथे आता म्हटले भोगसी या विषया, ते त्यांनी आपल्याला वापरू नये. गमत आहे. आणि अनेक गोष्टींची आहे तशी. एक आता परदेशी म्हणजे हे तत्त्वज्ञ मंडळी जी आहेत, तत्त्वज्ञानी तत्त्वचिंतक म्हणा, तत्त्वज्ञानी मंडळी आहेत, ते थॉमस हॉब्स म्हणून होतं. ती ही सगळी काय होतं शेवटी, कितीही झालं ना ते ह्यानी त्याचं त्यांनी त्याचा, इतका लाभ. एव्हरी इंडिव्हिज्युअल इज ए वुल्फ टू अनदर इंडिव्हिज्युअल. काय शोध. आणि बाहेर तशीच आवश्यक वाईट. एव्हरी इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याकडे लांडग्यासारखी आहे आणि तोही त्याच्याकडे तसाच आहे. म्हणजे देहसुखाचे वाद झाले, देहसुखवाद हेडॉनिझम म्हणतात. देहसुखाचा वाद, देहसुखवाद एकदा आला की तो असा माणसाला ग्रासतो, तेव्हा ते विकार त्याला वापरतात, तो त्यांना नाही वापरू शकत. हे जे फरक आहे ना, तो कळावा महाराजांच्या म्हणण्यातला म्हणूनही स्पष्ट केलं. स्वतःच्या देहाला सुख देण्यापलीकडं सुखाची कल्पना वावरेल तर तो माणूस, तर तो भक्त, आणि मग दयेला पात्र आहे. कशी मग, जरूर करील. अनेक प्रकाराने अनेकांनी हे जगून दाखवलेले. हे जसं देहसुखवादाचं आहे, इतर गोष्टीचं नाही आहे का. आता साधं बुद्धिबळ आहे, गृहस्थ एक होते, बुद्धिबळाचा प्रचंड ना. तर बुद्धिबळाचा ना काय ठीक आहे, हरकत नाही, पण तो नादच आहे शेवटी. नादब्रह्मातला नाद नव्हे तो, तो नादच आहे. त्यांना ते जिंकायची एवढी सवय झाली बुद्धिबळाची की किती जिंकणार. एक वेळ अशी आली की समोरचा प्रतिस्पर्धी असा भेटला की तोही मूव करेनात, हेही मूव करेनात, कारण दोघांचा अंदाज आलेला होता आणि एक कठीण आहे हे लक्षात आलं. 1 तास दोघे शांतपणे बसून होते. आता ते घड्याळ लावतो, 1.5 तास झाला. शेवटी ते म्हणले आता आपल्याला तर काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी मूव केल्याबरोबर मात झाली. त्याचं त्यांना डोक्यात एवढं भेंदलेलं होतं की त्यांनी तसेच्या तसे ताडकन उठून जाऊन विहिरीत जीव दिला. कुठे नेतो ते मला सांगायचं,
देहसुखाचा वाद झाला एकदा सुरू की तो कुठे नेऊन ठेवतो माणसाला. म्हणून हे सांगितलं. आणि दुसऱ्या बाजूला अशी पण माणसं आहेत, भटजी बापू होते, अशी पण माणसं. जालन्याला गेले होते, वकील शिष्य त्यांचे होते, त्यांच्याकडे बघा. त्या शिष्याकडे गेले होते, बरोबर बाकीची शिष्यमंडळी होती आणि मुक्कामाची व्यवस्था झाली, सगळी मंडळी झोपली. हे भजन पूजनात उशीर झाला तर ते सगळ्यात आधी 4ला उठून मोठे पाण्याचे हंडे तापवीत ठेवले होते. तेव्हा त्यांना विचारले हे काय आहे. ते तापलं जेव्हा पाणी पुरेसं तेव्हा एकेका शिष्याला उठवलं आणि म्हणले आता आंघोळ करायला हरकत नाही. स्वतःच्या देहाच्या सुखाचा विचार नाही, ज्यांच्यासाठी हे सगळं चाललं आहे त्यांच्यावर त्यांचं काय प्रेम असेल. म्हणजे बापूंनी त्यांच्यासाठी पाण्याचे हंडे तापवले आणि मग एकेकाला उठवलं की आंघोळ करून या, आता पाणी तापलेलं तयार आहे. हे पण करता येणार आहे आणि ते पण होतं. ते लक्षात ठेवा की एकच गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी सार म्हणून की स्वार्थाला आणि देहसुखाला ज्यांनी मर्यादा घातली त्याला पुढं जाता येईल. मग देवदया करायला तयार काही. स्वार्थाला मर्यादा, देहसुखाला मर्यादा, मग देवदया करीलच करेल. महाराज जसं म्हणायचे की तुमचं जर एवढी अनन्यता असेल तर मी रामाचा हात धरून त्याच्याकडून तुमचं काम करून घेईन. काय सत्ता असेल तर ती करणार, रामाचा हात धरून करून घेईन. एवढं पण आहे. आत्ता आपण हे बघितलं, निष्कामाचे भजन सकामे कर्मन सांग जया. सांग म्हणजे परिपूर्ण अशा अर्थाने. परिपूर्ण कर्म नाहीतच. व्हायचं असेल ते एका भजनाच्या निमित्ताने फक्त सांगितलं आहे, बाकी सगळ्या कर्मांची अवस्था तशीच आहे. म्हणून ते नामना सद्गुण्यम वगैरे आहे ते सगळं तेवढ्यासाठी आहे. ते काही जर जमत नसलं शेवटी नाम घ्या म्हणजे ते कर्म बरोबर परिपूर्ण होतं. तुम्ही किती केलं, 30% केलं, 70% बरोबर जमलेलं नाही आहे, मग ती माळ करा म्हणजे उरलेलं 70% बरोबर होईल आणि ते सांग होईल. सर्व अंगासहित ते सांग म्हणजे जे परिपूर्ण व्हायला पाहिजे ते होईल. पण इथं भजनाचं उदाहरण देऊन सांगितलं, निष्कामाचे भजन सकामे. तर असं जर भजन सकामी करतोस तर का भगवंताने नाचावं भजनामध्ये. भगवंत का पांडुरंग नाचायला तयार, संत हजर राहायला तयार आहेत. पण निष्कामाचे भजन सकामे, सकामाचं भजन आहे ते करायला कसं आहे. ते भजनाचं त्याने 2 शब्द अगदी बारकाईनं सहज जाताचं वाटलं. आपण कोणाचं भजन करतो आहोत याची सुद्धा कदाचित कल्पना नसती काही वेळेस. आपण भजन करतो त्याची कल्पना असते, पण कुणाचं करतो त्याची कल्पना नाही. तो निष्काम आहे, त्याचं भजन आपण करतो. मुळात इथे स्पष्ट पाहिजे की त्याला काही नको आहे अशा माणसाकडचं भजन आपण करतो आहे. त्याला काही नको आहे त्याचं भजन आहे निष्कामाचे भजन. आणि ते मी उलटं पुन्हा निष्काम करायच्या ऐवजी सकाम करतो. आता काय करावं. देव कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया. निष्कामाचे भजन सकामी, निष्कामाचे भजन सकामी कर्मन सांग जया, कशी मग कर्मन सांग जया, कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया. देवाच्या पायावर डोकं ठेवतात, देहाच्या पायावर डोकं ठेवतात, पण मन मात्र माझं आहे ते बरोबर घेऊन जातात. काय करायचं ते कोणी ठेवीत नाही. उलटं म्हणतात गुरुनी माझ्या म्हणण्याप्रमाणे करा. काय आता करावं, देवानं माझ्या म्हणण्याप्रमाणे का. साधन काय, साधन चुकलं तर प्रायश्चित्तसुद्धा मी ठरवणार. चुकल्याचं प्रायश्चित्त त्यांना विचारून घ्या ना, आधीच चुकले आणखीन कशाला पुढची चूक करता. काय जर विचारायचं असेल त्यांना विचारावं ना. आपल्याकडे एवढा सोपा चिठीचा मार्ग काढून दिलेलाच आहे, विचारावं त्यांना. असतील तर ते स्वतःच सांगतील की
महाराजांनी अनेक रामहृदयाचे पाठ करा. ते तसं वेगवेगळं असतं ते ते काय प्रायश्चित्त देतात. तर ते असले म्हणजे बरोबर काय प्रायश्चित्त ते सांगतात. तर तसं विचारावं, माझं साधन चुकलं तर मी काय करू. ते म्हणतील इथे 1 तासभर बस आणि जेव कर, जा, संपलं. ते त्यांच्या अखत्यारीत जातं. त्यांच्या अखत्यारीत ते काय चुकलं त्याचं ते काय करायचं आणि त्याला कसं सोडवायचं. मग बाबा म्हणत नाही मी की साधनसुद्धा योग्य की अयोग्य, म्हणजे योग्य साधन काय करावं काय करू नये हे सुद्धा गुरूनच विचारावं म्हणले. ते बरोबर आहे ना, त्याचे मर्म सापडलेले लोक आहेत. निष्कामाचं भजन म्हटलं आपण, भजन सकामी. ग्रहस्थ भेटले, त्यांना म्हणलं काय कार्यक्रमांचं काय पुढे. ते म्हणले ठरवायलाच गेलो होतो, भजन ठरवायचं. म्हटलं काय तारखेचे काय, त्या दृष्टीने काय, त्यासाठी गेला होता का. नाही म्हणले अहो तारखेचं तर ठरवावंच लागतं. पण नुसत्या तारखेचं ठरवायला लागत नाही, तारखेचं तर काय फोनवर होतं, बाकीचं ठरवायला लागतं ना. म्हणणं त्याची बिदागी, त्याचं येणं जाणं, ते लौकिक करून टाकलं भजन. ते भजन लौकिक झालं. ते काय लग्न कार्य आहे का मला सांगा. आमचा येण्या जाण्याचा निम्मा तुम्ही, नाही आधी सगळा तुम्ही, नाही का चुकलं माझं थोडं बा, आधी सगळा तुम्ही, मग हळूहळू मग निम्मा तुम्ही. तर तसं काय करायला आहे ते. तर तसं नाही आहे. ते कळणारी माणसं आहेत, पण त्यांच्याकडे बघून केलं पाहिजे. त्यांच्याकडे गेलं पाहिजे, पायाशी बसलं पाहिजे, शिकलं. तद्विद्ये पुनः पाहते न परिप्रश्नेन सेवया, गेल्याशिवाय नाही मार्ग. करावं. केळकर महाराज आहेत सांगलीचे, आपल्याला माहिती आहे. दादा महाराज अनेकांनी बघितलेलेच आहे. थोरले महाराज होते मामा महाराज, बापूराव बनतकर. मामा महाराजांसारखं निष्ठावंत कीर्तन भजन नाही. नित्य कीर्तन त्यांचीच परंपरा आहे. आजही ती चालू आहे. आपल्याकडे ते अण्णा महाराज आले होते, इथे सुद्धा त्यांनी बसल्या बसल्या कीर्तन केलं. बस काही नाही, सगळं विसरून गेलं असं कीर्तन. निष्कामाचं भजन सकाम नाही, निष्कामाचं भजन निष्काम. एकदा आपल्याला माहिती आहे की गुरुदेव सांगलेले तर त्या काळातली गुरुदेव असतानाची आणि बापूराव असतानाची गोष्ट आहे ही. तेव्हा ते आले म्हणजे गुरुदेव ते बंगल्यावर उतरत, इकडे संस्थानिकांचं राजेशाही तिकडे सगळं काम असेच. आणि तिथं जे गणपती संस्थानचा जो प्रेस आहे तिथे आपल्या देवळाच्या तिथे, तर तिथं ते गणपती संस्थानचा प्रेस होता त्या काळात. तर ते गणपती संस्थान प्रेसचे मालक जे देशपांडे होते त्यांच्या घरी गुरुदेव सकाळ सकाळी बसलेले होते. त्यांचं आपलं त्यांच्या गप्पा सुरू होत्या. आणि गुरुदेवांसारखा मनुष्य आला आहे, भाग्याची गोष्ट त्यांची. सकाळी बसलेले असताना त्यांना समोरनं मामा महाराजांचं एक नित्यक्रम होतं की रोज मामा महाराज त्या तिथे केंगाई आहे ना केंगणेश्वरी, तिथं दर्शनाला रोज जाऊन यायचं. त्यांचं सकाळचं नेम. त्या नित्यनेमाप्रमाणे ते गेले. ते येताना दिसले, देशपांड्यांना खिडकीतनं दिसले. त्यांना वाटलं मामा महाराज आहेत, तर हाक मारावे. गुरुदेव अनायासे घरी आलेले, तर हाक मारले, हात आले. गुरुदेव दिसले, प्रणिपात झाला. गुरुदेवांना बरं वाटलं. तेव्हा गुरुदेव काय म्हणाले, एक विनंती आहे म्हणले. बापूराव, त्यांचा अधिकार होता गुरुदेवांचा. बापूराव कीर्तन कराल. आता ही काही वेळ सकाळ, त्यात ते कोणी आजूबाजूला नाही, ता नाही, झाल नाही, माणूस नाही, काय नाही. बापूराव कीर्तन कराल. एक क्षणाचीही मधल्या कुठल्या संवादात उसंत नाही. ते जे काय डोक्यात येतं ना मध्ये प्रापंचिक, अजिबात. कीर्तन कराल, हो. कीर्तनाला फक्त होच उत्तर असू शकतं. भजन कराल, हो. गुरुदेव तत्काळ म्हणाले, मग करा तर. गुरुदेवांचं इथे ते गुरुदेवाचं चिड, करा तर म्हणे. हो करतो. हो करतो पण असं आत काही. आणि उभे राहिले. टाळीवर सुरू झालं कीर्तन. जे कीर्तन सुरू झालं, जे भजन सुरू झालं, ते पुढे 2 तास रंगलेलं होतं. फक्त देशपांडे मंडळी, ते आजूबाजूचे ज्याला ऐकायला गेलं तो कोणी नाही, बाकीचं सगळं गुरुदेवांच्या रूपाने भगवंत समोर, बाकी काय. तेव्हा 2-2.5 तास सगळ्यांचं देवान हरपून जाईल असं कीर्तन केलं. ते संपत आलं. गुरुदेव म्हणले की बस बापूराव तुमची धन्य आहे म्हटले.
हे खरं कीर्तन म्हणले. देवासाठी कीर्तन करणारे बापूराव तुम्ही बरं का, मी नाही कोणी पाहिले फारसे. मला धन्य धन्य वाटलं म्हणले. आपण कीर्तनात प्रत्यक्ष देव समोर उभा केला म्हणले, त्याचं दर्शन झालं, असं भजन झालं म्हटलं. आता मला सांगा, असं जर असेल तर मग कशी मग देव करेल, त्या प्रश्नच नाही. दयेचे वर्षा होईल त्याच्यावर. त्यामुळं काय करायला हवं आहे आणि काय नाही, काय हवं आहे काय नाही, तर ह्याच्यासाठी कशी मग काय आपण जे करत असू साधन ना, त्याच्यामध्ये काय भाव हवे आहेत आणि ते नसले तर त्यामुळे दया नसेल, हे संत सांगतात, तेवढं आपण समजून घ्या. कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. शुष्क हृदसी नाम हरीचे, शुष्क चिवदसी नाम हरीचे, त्यागसी ना काया, कशी मग त्यागसी ना काया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. अनन्य भावे शरणची म्हणवुनी, अनन्य भावे शरणची म्हणवुनी, भोगसिया विषया, कशी मग भोगसिया विषया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. निष्कामाचे भजन सकामी, निष्कामाचे भजन सकामी, कर्मन सांग जया, कशी मग कर्मन सांग जया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. तत्वमसीचा बोधन घेशी, तत्वमसीचा बोधन घेशी, भवभय हाराया, कशी मग भवभय हाराया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. निजानंद निज रंगी रंगुनी, निजानंद निज रंगी रंगुनी, मन ठेवी पाया, कशी मग मन ठेवी पाया, कशी मग मन ठेवी पाया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया, कशी मग देव करेल दया. असा जर भजनात निष्काम असेल तर भगवंताला दया काय करणं भागच. तो दया सिंधू आहे. इथे एक शेवट म्हटलं तत्वमसीचा बोधन घेस.
अनुभवे वेण बोलू नये, तसं आहे सगळं. अनुभवाशिवाय बोलू नये. कळतं खूप, पण वळत नाही ना, तेव्हा वळलं की बोलावं. बोधन घेशी भवभर हाराया, तू तत्वमसी. आपल्याला सगळं माहिती येतं हे सगळं, त्यामुळं तत्वमसीबद्दल काय म्हणत नाही, पण त्याचा बोध, त्याची जाग, त्याचा अनुभव, आणि तो सुद्धा कशासाठी, तर भवभय नाहीस व्हावं. निर्भयता, जसं महाराज म्हणले, निर्भयता संतांचा पहिला गुण आहे. गीतेत गेला की यादी सुरू झाली की अभयम सत्वसंशुद्धे, मग पुढचं. तेव्हा ते आपल्याला मनस्थिती लाभावी, आणि ती का लाभत नाही याच्यासाठी हे सगळं त्यांचं सांगणं तळमळीचं आहे. ते थोडं स्पष्ट आहे पण तळमळीचं आहे. तर तत्वमसीचा बोध हा आपल्याला भव काय होतं, तुम्ही त्यांचे आहात म्हटल्यानंतर तुम्ही तुमचे नाही असं असलं पाहिजे ना. तुमचं तुम्ही नाही म्हटलं तर मग तुमची काळजी कुठून आली. तूच नाहीस तर तुझी काळजी कुठली, तूच नाही तर तुला चिंता कसली लागली. ही भक्तीची परिसीमा त्यांना गाठायची, ते तत्वमसी. तेव्हा त्या अर्थाने हे, आणि मग तत्वमसीचा बोध न घेशी, मग त्यांनी का दया करावी. त्याचा बोध आपल्याला जर घेतला नाही आपण, तर काय उपयोग आहे मला सांगा. की ते फक्त काय बोलाची कडी झाली, त्याचा काय उपयोग नाही. त्यासाठी हे म्हणणं आहे. आपल्याला कुठेही गेलं तरी याचे संदर्भ तसेच मिळतात. आपल्याला जैन साधूची गोष्ट माहितीच, त्याच्याकडे हे ज्या काही हिंसा होतात, हत्या होतात, त्याच्याविषयी त्यांच्याकडे चर्चा चालली होती. सर्वसाधारणपणे शिष्यमंडळी बरीच चर्चा करतात आणि गुरु बहुतेक ती 1-2 वाक्यात गुंडाळत. तर ते काय हत्या, कारण परमार्थ म्हणत चर्चेचा विषय असं कुठेतरी लिहून ठेवले की काय कोणा ठोक, पण आहे का. तर त्या ज्या हिंसा होतात, हत्या होतात, त्या क्रूर होतात, अमुक होतं तमुक होतं, सगळी चर्चा, ते चांगलं नाही, अमुक आहे तमुक आहे, बरीच चर्चा. शांतपणे त्यांनी सगळी, ते शेवटी जैन गुरु आहेत त्यामुळं त्यांनी ती सगळी ऐकली. ते काय म्हणले की हत्या वाईटच आहे, म्हणजे हिंसा वाईटच, प्रश्नच नाही. तशी तर म्हणले कुठलीही हिंसा वाईटच आहे, कुठलीही हत्या वाईटच आहे. आणि सर्वत्र किती प्रकारच्या हत्या दिसत आहेत म्हणले. प्रीचिंग विदाउट रिअलायझेशन ऑर प्रॅक्टिस इज ऑल्सो ए किलिंग ऑफ द टीचिंग. जे कळलं नाही, जे अनुभवलं नाही, त्या बोधाचं विवरण ही त्या बोधाची हिंसाच आहे काय. तेव्हा मग काय, मग तत्वबोध करा, मग तत्वप्रवचन करा, प्रश्नच नाही. तेव्हा आधी काय सांगावं, आता भगवंताजवळ उदंड दया आहे. त्याला फक्त जसं ते स्वच्छ कोरं दंभरहित असं मन हवं आहे, तसं ते घडवावं. हे सगळं त्यासाठी, ती जी कृपा आहे त्यांची, ही सगळी कृपाच आहे म्हणून हे केवळ शक्य आहे. तशी ती कृपा आहे, ती त्यासाठी आहे. आणि मग दयेचा वर्षाव होतो. तोपर्यंत आपण निदान हे तरी लक्षात ठेवूया की काय त्यांना अपेक्षित आहे. आणि हेही मला वाटतं लक्षात ठेवणं तितकंच आवश्यक आहे की हे ज्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे त्या रंगनाथ स्वामींचे सुद्धा ऋण लक्षात ठेवावं. की कशी मग देव करील दया, हे म्हणून जे आपल्याला सगळं सांगितलेलं आहे, तर त्यांचंही ऋण असावं. तेव्हा एका वेगळ्या बाजूने आपण नाम घेतो आहोत, उपासना करतो आहोत, तर काय पद्धतीची उपासना अभिप्रेत आहे, तर तिचं सार ह्याच्यात येऊन जातं. ते आपण फक्त एकदा म्हणू आणि थांबू. कशी मग देव करील दया, कशी मग देव करील दया, कशी मग
देव करील दया. शुष्काची वदसी नाम हरीचे, शुष्काची वदसी नाम हरीचे, त्यागिसी ना काया कशी मग, त्यागिसी ना काया कशी मग, देव करेल दया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया. अनन्य भावे शरणची म्हणूनी, अनन्य भावे शरणची म्हणूनी, भोगिसिया विषया कशी मग, भोगिसिया विषया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया. कामाचे निष्कामाचे भजन सकामी, निष्कामाचे भजन सकामी, कर्मन सांग जया कशी मग, कर्मन सांग जया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया. तत्त्वमसीचा बोधन घेशी, तत्त्वमसीचा बोधन घेशी, भवभय हाराया कशी मग, भवभय हाराया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया. निजानंद निज रंगी रंगुनी, निजानंद निज रंगी रंगुनी, मन ठेवी पाया कशी मग, मन ठेवी पाया कशी मग, मन ठेवी पाया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया कशी मग, देव करील दया. आपण दयाला जास्तीत जास्त पात्र होण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी आपल्यावरती कृपा करावी एवढी प्रार्थना करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु रंगनाथ स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.